हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इम्पल्स बॅच. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचे डाउट सेशन घेऊयात. त्याच्यामध्ये आज मी 7 प्रश्न डिस्कस करेल. हे 7 प्रश्न डिस्कस होतील. एक क्विक लुक घेऊ शकतात. या ऑर्डरमध्ये होतील आजच्या ह्याच्यात डिस्कस. फर्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. द एरिया एन्क्लोज बिटवीन द कर्व्स y इक्वल टू एक्स क्यूब ए. हां, आता इथं तर थोडासा झोल आहे त्या प्रश्नामध्ये. इथं ए नाही पाहिजे ॲक्चुअली. सो हा प्रिंटिंग मिस्टेक घ्यायला सोडा. हां, सो y इक्वल टू एक्स क्यूब आणि अँड y इक्वल टू रूट एक्स या दोन फंक्शन्समधल्या एरिया काढायचा आपल्याला. तर आपण पहिल्यांदा ग्राफ काढूयात. ग्राफ तर तसे सिंपलच आहे. y इक्वल टू एक्स क्यूबचा ग्राफ बेसिकली असा येईल. y इक्वल टू एक्स स्क्वेअर पेक्षा थोडासा जास्ती लवकर वर जाईल, सो असा येईल. अँड y इक्वल टू रूट एक्सला तुम्ही वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स पण लिहू शकता. आता हा बेसिकली पॅराबोला आहे, ज्याचा ॲक्सिस हा एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे. सो बेसिकली तुम्ही ह्याला असं लिहू शकता. असं ड्रॉ करू शकता. सो जर का येलो कलरने हायलाइट केलं तर आपल्याला हा एरिया कॅल्क्युलेट करायचा. आता आपल्याला हा इंटरसेक्शन पॉईंट काढावा लागेल, बिकॉज ह्या इंटरसेक्शन पॉईंटपर्यंत आपण इंटिग्रेट करणार. सो तेच आपले लिमिट्स असतील. सो डायरेक्टली ह्या वायची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाकली तर तुम्हाला डायरेक्टली म्हणजे रूट एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब करून हा पॉईंट तुम्हाला डायरेक्टली एक्स इक्वल टू 1 मिळून जाईल. इथं एक्स इक्वल टू 0 आहे. बरोबर? सो आपण पॅराबोलाच्या खालच्या एरियाला A1 म्हणूयात आणि जो y इक्वल टू एक्स क्यूब वाला जो फंक्शन आहे, हा वाला, त्याला आपण A2 म्हणू. सो एरिया कसा काढतो आपण? एरिया आपण कसा काढतो? तर एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये आपण एरिया काढणार आहे ना. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस होतं आपण dx टाकणार. y-dx म्हणतो आपण याला. आता मग आपण बघतो की आता आपल्याला पॅराबोलाच्या खालचा एरिया काढायचा आहे. बरोबर? सो आपण आता हे सोडा. पॅराबोलाच्या खालचा एरिया काढू आपण आधी. पॅराबोलाच्या खालचा एरिया A1 आहे. मग आपण काय लिहिणार? y-dx. बट y पॅराबोलासाठी काय असणार आहे? y इक्वल टू रूट एक्स. सो yच्या जागेवर आपण रूट एक्स टाकणार. आता लिमिट्स बघायचे. लिमिट्स 0 टू 1 बिकॉज पॅराबोलाचा खालचा एरिया 0 टू 1 एवढा एरिया पूर्ण येईल आपला. सो आपण 0 टू 1 इंटिग्रेट करू. तर रूट एक्सचं इंटिग्रेशन एक्स रेस टू 3/2 बाय 3/2 ते वरती गेलं तर 2/3 येऊन जाईल. लिमिट्स टाकूत आपण 0 टू 1. सो ते येईल आपलं 2/3. आता आपण A2 काढू. A2 काय आहे? तर y इक्वल टू एक्स क्यूब. y इक्वल टू एक्स क्यूब हा वाला. ह्याच्या खालचा म्हणजे 0 टू 1 म्हणजे हा वाला एरिया बेसिकली जर दाखवायचाच असेल तर हा वाला एरिया निघणार आहे तुमचा बेसिकली. A1 जो निघाला हा टोटल निघाला पूर्ण. त्याच्यातून आत्ता आपण हा रेडनी जो डिनोट केलाय तो वाला बेसिकली एक्स क्यूबच्या खालचा आहे. तर तो आपण काढूयात आता. सो परत y-dx यावेळेला आपण एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये सो yचं इथं काय असणार आहे? फंक्शन आपला कुठला आहे? y इक्वल टू एक्स क्यूब. सो आपण इथे एक्स क्यूब टाकणार. 0 टू 1 पर्यंत इंटिग्रेट करायचं आहे. सो लिमिट्स आपलं येणार 0 टू 1. ह्याचं इंटिग्रेशन एक्स रेस टू 4/4 येईल आणि लिमिट्स टाकले आपण 0 टू 1. सो 1/4. आता आपला जो रिक्वायर्ड एरिया आहे, तो काय आहे? तर पॅराबोलाचा जो खालचा एरिया आहे, दॅट इज A1. त्याच्यातून आपल्याला y इक्वल टू एक्स क्यूब म्हणजे हा जो रेडवाला इथं डिनोट केलाय, तो एरिया फक्त सबट्रॅक्ट केला. तर आपला हा जो येलो कलरने शेड केलेला पोर्शन आहे, तो मिळेल. जो की तोच त्यांनी विचारलेला आहे. सो 2/3 minus 1/4 that comes to be 4 2 जा 8 minus 3/12 5/12. सो हे उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. द एरिया ऑफ द रिजन, एक मिनिट. द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व्स y इक्वल टू मॉड x मायनस 1 अँड y इक्वल टू 3 मायनस मॉड x. आता बेसिकली हे दोनच इक्वेशन दिलेत त्यांनी आणि परत विचारतात बाउंडेड रिजन सांगा. दोन लाईन्समध्ये बाउंडेड रिजन कसा असू शकतो? म्हणजे कुठल्या तरी दोन लाईनमध्ये बाउंडेड रिजन असूच नाही शकत. बरोबर की नाही? पण तुम्ही हे बघा तिथं मॉड आहे तिथं. सो प्रत्येक लाईन ही 2 लाईन रिप्रेझेंट करते. म्हणजे कसं सांगायचं?
तर y इक्वल टू मॉड x मायनस 1 आहे. तर जर का लास्ट लेक्चरमध्ये जसं सांगितलं x मायनस 1 हा पॉझिटिव्ह टर्म असेल. मॉडचं काम असतं पॉझिटिव्ह करणं. x मायनस 1 ह्यालाच पॉझिटिव्ह समजलं तर x मायनस 1 हे असं इक्वेशन लिहू शकतो. याला आपण डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये लिहिलं तर x बाय 1 इकडं रिअरेंज केलं मी थोडं. y मायनस 1 इज इक्वल्स टू 1 असं बनतं हे, बरोबर? हे एक इक्वेशन झालं. मग आपण सेकंड केस कन्सिडर करू, ज्याच्यामध्ये आतली व्हॅल्यू ही निगेटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह ठेवायचं असतं, सो आपण मागे एक निगेटिव्ह साइन लावतो. ही ऑलरेडी निगेटिव्ह, मागे अजून एक निगेटिव्ह लावली तर ती पॉझिटिव्हच मेंटेन राहिली, बरोबर? सो आता हे कसं बनलं? 1 मायनस एक्स. आता ह्याला आपण डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये लिहिलं तर एक्स बाय 1 प्लस वाय बाय 1 इज इक्वल्स टू 1. ही दुसरी लाईन बनली. आता आपल्याकडे अजून एक इक्वेशन आहे y इक्वल टू 3 मायनस ऑफ मॉड एक्स. आता इथं एक्स हा जर का पॉझिटिव्ह असेल, तर आपण डायरेक्टली 3 मायनस एक्स असं लिहू शकतो, बरोबर? सो ह्याला डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये लिहिताना आपण असं लिहिलं एक्स बाय 3 प्लस वाय बाय 3 इज इक्वल्स टू 1. सो ही तिसरी लाईन बनली. आणि चौथी केस, जर का एक्स निगेटिव्ह असेल, पण मॉडमधून काढताना त्याला पॉझिटिव्हच लिहावं लागेल. सो ह्याला मी अजून एक मायनस साइन मागे लावून देतो. सो ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह होईल. एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह होती, मागे मायनस साइन लावली, मॉडची कंडिशन मेंटेन राहील. सो मायनस मायनस प्लस असं झालं. सो आता ह्याला डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये लिहिलं तर एक्स बाय मायनस 3 प्लस वाय बाय 3 इज इक्वल्स टू 1. असे 4 इक्वेशन्स मिळालेत तुम्हाला. आता याचा फक्त ग्राफ काढायचा आणि ग्राफिकली तुम्ही एरिया फाइंड आउट करू शकता. आपण त्याला वेगळ्या कलरने डिनोट करू. थोडासा लेंदी सम आहे. मॉड वगैरे आले ना, हा जनरली तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे बघून डायरेक्ट स्किप पण करू शकता. एंडला सॉल्व्ह करा हा सम. बिकॉज थोडासा कॅल्क्युलेशन वाईज खूप लेंदी जातो हा. 1, 2, 3 -1 -2 -3 1, 2, 3. सो ह्या लाईनला रिप्रेझेंट करायचं असेल 1 -1 x1 आहे आणि y -1 आहे. सो ही लाईन येते. तर हिचं इक्वेशन काय आहे? y इक्वल टू x -1. त्याच्यानंतर ही वाली लाईन रिप्रेझेंट करायची 1, 1 वाली. सो ती ही आहे. सो ती ही कशी असेल? y इक्वल टू 1 मायनस एक्स. त्याच्यानंतर ही वाली लाईन रिप्रेझेंट करू 3, 3. हिचं इक्वेशन इथं लिहितो मी y इक्वल टू 3 मायनस एक्स. आता इथं का लिहितोय? बिकॉज हे पॉईंट्स काढायचे आहेत ना, सो ते सोपं जाईल म्हणून. आणि ह्या लाईनला रिप्रेझेंट करूयात -3 आणि 3. आता थोडी लाईन नीट नाही आली, राहू दे. याचं इक्वेशन y इक्वल टू 3 प्लस एक्स. आता तुम्हाला बाउंडेड रिजन काढायचा आहे, म्हणजे बेसिकली तुम्हाला हा रिजन काढायचा आहे. मी शेड करून दाखवतो. तुम्हाला हा रिजन काढायचा आहे बेसिकली. सो आता हा रिजन मी आता डायरेक्टली मी तसे आधीपासूनच कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहेत पॉइंट. सो आता मी ते डायरेक्टली इथे रिप्रेझेंट करतो. तुम्ही हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकता. आता हा पॉइंट 2,1 येतो. त्याच्यानंतर हा वाला जो पॉइंट आहे, हा -1,2 येतो. हे 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 तर तुम्ही काढू शकता. हा डायरेक्टली 0,3 आहे. हा तुमचा 1,0 आहे आणि हा तुमचा 3,0 आहे. बरोबर. सो आता तुम्ही परत त्याला रेडनी डिनोट करतो मी. हा वाला एरिया. फक्त हा वाला एरिया फोकस करा, हा वाला. हा काढायचा असेल ना, तर बेसिकली हा मोठा ट्रायंगल आहे ह्याच्यातले. तर तो ट्रायंगलचा एरिया काढू आपण. तर तो ट्रायंगलचा एरिया येईल हाल्फ इंटू बेस जो की आहे 3 इंटू त्याची हाईट, ती पण त्याची 3च आहे. सो ते बेसिकली 9/2 आलं. ओके. त्याच्यानंतर हा वाला ट्रायंगल बघा, हा वाला ट्रायंगल त्याचा एरिया काढायचा हाल्फ इंटू
बेस त्याचा आहे 2, हा 2 वाला, आणि त्याची हाईट म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट जो की 1 आहे. सो हे 1 बनतं. त्याच्यानंतर थांबा जरा, हे नीट नाही आलं. हाफ इंटू 2 इंटू 1, हे बेसिकली 1 बनलं. आणि त्याच्यानंतर हा छोटू ट्रायंगल जो आहे त्याचं येईल हाफ इंटू बेस इंटू हाईट, ते परत येईल हाफ. सो आता आपण एवढा जो रेड कलरने डिनोट केला आहे ना, त्याचा एरिया येतो 9/2 मायनस हे 2 एरिया, म्हणजे 1 तो बेसिकली 3/2 सबट्रॅक्ट करायचा, सो तो येतो 3. सो हा एरिया तुमचा 3 आला. आता तुम्हाला फक्त ह्या ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तो जो की हाफ इंटू हा बेस पकडला तर 3 आणि हा 1 आहे, सो हे बेसिकली 2 येऊन जाईल. आणि परत आता ह्याचा एक्स कोऑर्डिनेट बघायचा हाईटसाठी, तर तो बेसिकली 1 आहे. सो हे 1 आहे. सो हा 1 आणि हा 3, कारण की हा टोटल विचारलं, फक्त एवढं नाही विचारलं, टोटल एरिया बाउंडेड विचारलं. सो 1 आणि 3 4 येतं. सो ह्याचं उत्तर 4 आहे. 4. पुढच्या समवरती जाऊया. आता हा थोडासा लेंदी टाइप वाटू शकतो. सो हा डायरेक्टली फर्स्ट अटेम्प्टमध्ये करणं प्रिफरेबल नाही. जो सिंपल प्रश्न आधी कराल तर बरं होईल. सो इथं काय विचारलंय, एक मिनिट. सो इथं काय विचारलंय, द एरिया ऑफ स्मॉलर पार्ट बिटवीन द सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड लाईन. ठीक आहे. तो ग्राफ काढूयात आपण. तर हा स्टँडर्ड फॉर्म आहे सर्कलचा, ज्याचा की रेडियस आहे 2 आणि लाईन आहे x इक्वल टू 1. आता स्मॉलर पार्ट सांगितलंय आणि ॲक्सेस त्यांनी जसं की मेन्शन नाही केलेली, की विथ म्हणजे एक्स ॲक्सिस सोबत आहे का नाही. सो ह्याचा अर्थ ते तुम्हाला हे पूर्ण काढायचं आहे. हा पूर्ण एरिया त्यांनी काढायला सांगितलाय. द एरिया ऑफ स्मॉलर पार्ट बिटवीन द सर्कल, म्हणजे हाच येतो तो, हा नाही. हा सर्कल काढायचा. सो आता मी काय म्हणतो, 1 पासून 2 पर्यंत इंटिग्रेट करा सर्कलचं इक्वेशनला. सर्कलच्या हा जो इक्वेशन पकडायचा तुम्ही, सर्कलचं इक्वेशन काय पकडाल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. आपण वायच्या टर्म्समध्ये लिहिणार आहे, कारण की आपण एक्स ॲक्सिसच्या एक्स ॲक्सिस सोबतचा एरिया काढतोय. सो आपण वायच्या टर्म्समध्ये आधी इक्वेशन लिहून घेतो. सो तो बेसिकली 4 मायनस एक्स स्क्वेअर बनून जाईल. बरोबर. सो 1 टू 2 पर्यंत आपण इंटिग्रेट करू, एवढा एरिया मिळून जाईल. त्याचा डबल केला की रिक्वायर्ड आपल्याला मिळून जाईल. सो एरिया काय येतो आपला, वाय डी एक्स. बरोबर. सो आता आपण एरिया काढू. वाय काय आहे आपला, वाय आहे आपलं फंक्शन आहे 4 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. लिमिट काय असणार आहेत, आपण 1 पासून 2 पर्यंत जाणार आहे. हा एवढा रिजन आपण आधी काढून घेऊयात, एवढा जो डार्क केलेला आहे तो, आणि त्याचा डबल करू जो रिक्वायर्ड आहे. सो 1 टू 2. आता ह्याचं इंटिग्रेशन कसं करतात, तर हे अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा टाईप आहे हा. सो डायरेक्टली याला असं लिहितात x/2 इंटू ब्रॅकेट, तो अंडर रूटचं ते आहे ॲज इट इज. आणि हा जो कॉन्स्टंट टर्म आहे, त्या कॉन्स्टंट टर्मची ॲज इट इज साइन कॉपी करायची, म्हणजे इथं पॉझिटिव्ह आहे, सो इथं प्लस ए स्क्वेअर बाय 2 इंटू साइन इनव्हर्स ऑफ एक्स बाय एक्स काय आहे तुमचा, एक्स बाय ए काय आहे, ए आहे 2, आणि नंतर लिमिट्स टाकू 1 पासून 2 पर्यंत. सो ते काय येईल आपलं आता, एरिया इज इक्वल्स टू 2 टाकलं तर हे बेसिकली पूर्णपणे 0 होऊन जाईल, आणि इथं 2 टाकलं तर हे 2 इंटू 2 1 पाय/2 येईल. ठीक आहे. मायनस 1 टाकायचा आहे, सो 1/2 इंटू 4 मायनस 1 रूट 3 प्लस इथं 2 इंटू 1/2 साइन इनव्हर्स ऑफ 1/2 हा बेसिकली पाय/6, कारण की 30 डिग्रीवाला. सो ते येतं पाय मायनस रूट 3/2 मायनस, आता हा 8 नाही, हा 8 नाही येतो, 8 दिसतोय, पाय/6 होतं ते. सो ते आता पाय/3 झालं.
ठीक आहे. इथं सोडवतो मी पुढचं. सो एरिया काय येईल आपला? पाय मायनस सॉरी 2 पाय बाय 3 मायनस √3/2. पण रिक्वायर्ड एरिया हा नाही, ह्याच्या 2 टाइम्स आहे रिक्वायर्ड एरिया. सो तो येतो 4 पाय बाय 3 मायनस √3. सो ह्याचं उत्तर डी ऑप्शन करेक्ट आहे. दिसत नाही येते. डी ऑप्शन करेक्ट आहे, डी. पुढच्या जो हा मगाच सारखाच आहे. जो लाईनच्या केसमध्ये केलं तेच जस्ट तिथं त्यांनी पॅराबोलाच्या टर्म्समध्ये सांगितलेलं आहे. तर बघा त्यांनी काय सांगितलं, द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व y इक्वल टू x इंटू मॉड x ॲक्सिस अँड द ऑर्डिनेट x इक्वल टू 1 x इक्वल टू -1 इज गिवन बाय. सो y इक्वल टू x इंटू मॉड x सांगितलंय, बरोबर. तर एवढं तर परत तीच कंडिशन लावू शकता तुम्ही, की जर का x पॉझिटिव्ह असेल तर x ॲज इट इज लिहिणार, तर तो x² बनेल. पण जर का x निगेटिव्ह असेल तर तुम्ही काय करणार, x निगेटिव्ह आहे, मॉडची कंडिशन मेंटेन करण्यासाठी मायनस साइन लावणार. मायनस एक्सची व्हॅल्यू निगेटिव्हच आहे, सो ती पॉझिटिव्ह मेंटेन राहील. सो y इक्वल टू -x². असे दोन हे मिळाले. आता हे बेसिकली काय आहेत, हे दोघांनी पॅराबोल आहेत. y ॲक्सिसच्या सिमेट्रिक असलेले पॅराबोल आहेत ते. सो इथं डिनोट करू आपण ते. हा जो पॅराबोला आहे x² इक्वल टू y किंवा y इक्वल टू x², तो y ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह y डायरेक्शनच्या अलॉंग सिमेट्रिक वाला पॅराबोला आहे हा. आणि x² इज इक्वल टू -y वाला निगेटिव्ह y ॲक्सिसच्या अराउंड सिमेट्रिक वाला पॅराबोला आहे तो. हे असं दिसतं. नंबरिंग केलं जर का म्हणजे सो 1 2 -1 -2. सो ते इतकं नीट नाही दिसणार आहे हे. थांबा 1 मिनिट. सो आता त्यांनी काय विचारलंय, आता त्यांनी काय सांगितलं हे ते नीट पहा, की एक्स ॲक्सिसच्या सोबतचा आपण काढायचा आपल्याला, सो दॅट ह्याचा असा अर्थ आहे, की फक्त एवढाच एरिया आपल्याला त्यांनी काढायला सांगितलं. एवढाच एरिया त्यांनी काढायला सांगितलं. एक्स ॲक्सिस सोबत पण सांगितलं ना त्यांनी. द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व y इक्वल टू x इंटू मॉड x ॲक्सिस अँड द ऑर्डिनेट x इक्वल टू 1 अँड x इक्वल टू -1 इज गिवन ॲज. सो त्यांनी सिन्स एक्स ॲक्सिस मेन्शन केलेले आहे, सो एवढाच एरिया आपल्याला काढावा लागेल इथं. हा खालचा एरिया नाही घेऊ शकत आपण. जर का एक्स ॲक्सिस मेन्शन नसतं केलं त्यांनी, तर आपल्याला हा पूर्ण एरिया कॅल्क्युलेट करावा लागला असता. तर आपण त्या डायरेक्शनमध्ये प्रोसीड करू. पहिले एक समजून घ्या, की x² इक्वल टू y किंवा x² इक्वल टू -y हे बेसिकली ह्याच्यामध्ये बघाल तर हा जो रिजन दिसतोय ना, हे सर्व सिमेट्रिक आहे. सो आपण काय करू, 0 टू 1 मध्ये इंटिग्रेट करू ह्याला आणि हा जो येईल त्याचा 2 टाइम्स करू. जर का एक्स ॲक्सिस नसला असता तर डायरेक्टली 4 टाइम करून एवढा पूर्ण रिजनचा आपण एरिया सांगून दिला असता. सिन्स तिथे एक्स ॲक्सिस मेन्शन केलंय, सो आपण इथं फक्त हे दोघं मेन्शन करू. म्हणजे हे 2 टाइम्स करून टाकू त्याला. ठीक आहे. सो हा वाला घेतो मी. x² इक्वल टू y वाला. 0 टू 1 मध्ये इंटिग्रेट करायचं आहे आपल्याला त्याला. सो आपल्याला माहिती आहे एरिया इज इक्वल्स टू y dx असतो. इथला y आपला आहे x² इंटू एक्स ॲक्सिस सोबतचा एरिया काढतोय, सो dx. लिमिट काय टाकणार 0 टू 1. कारण की 0 टू 1 पर्यंतच आपण करू, नंतर त्याला 2 टाइम्स करून टाकू. तर ह्याचं इंटिग्रेशन केलं तर येईल x³ नंतर लिमिट्स टाकू 0 टू 1. सो ते काय येईल 1/3. 1/3 येऊन जाईल. सो हा तुमचा एरिया आला. पण हा एवढाच आहे. ह्याचा फक्त 2 टाइम्स करायचा आहे. सो रिक्वायर्ड एरिया काय असणार आहे 2/3. ठीक आहे. सो ह्याचं उत्तर आहे 2/3. बिकॉज त्यांनी सिन्स इथे एक्स ॲक्सिस मेन्शन केलेलं, सो एवढंच आपण सांगू शकतो. जर का एक्स ॲक्सिस मेन्शन नसतं केलं आणि एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय द कर्व्स
अँड द ऑर्डिनेट सांगितलं असतं तर हा पूर्ण एरिया मी म्हणजे 4 टाइम्स केलं असतं बेसिकली आपण. सो त्या केसमध्ये उत्तर 4/3 आलं असतं. आता ह्या समसाठी आन्सर 2/3 आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात. एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय x² / 9 + y² / 4 = 1 दॅट इज इलिप्स अँड द लाईन. ठीक आहे. सो आता हा इम्पोर्टंट आहे. ह्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. शॉर्ट ट्रिक नाही आहे म्हणजे फॉर्म्युला आहे. तर हे बघा, पहिले तर इलिप्स काढतो मी. ठीक आहे. सो हे येईल 3, हे बनेल तुमचं 3, हे बनेल तुमचं 2. ठीक आहे. आणि ही लाईन डायरेक्टली डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये दिलेली आहे. सो डायरेक्टली इथं 3 येऊन जाईल. हा 3 आहे तुमचा, हा 2 आहे. सो बेसिकली ही लाईन तुमची अशी बनते. बरोबर. आणि आता ते काय म्हणतात की त्यांनी त्या दोन्ही कर्व मधला एरिया काढायचा. म्हणजे बेसिकली तुम्हाला हा एरिया काढायचा आहे. हा एरिया काढायचा आहे तुम्हाला. सो आता ह्याच्यामध्ये डायरेक्टली म्हणजे उगाच नाही का म्हणजे वायच्या टर्म्समध्ये लिहून वगैरे तसं करण्यापेक्षा डायरेक्टली एक लक्षात ठेवा की एरिया ऑफ इलिप्स हा पाय बी असतो. एरिया ऑफ इलिप्स इज पाय बी. हे लक्षात ठेवा. जसं सर्कलचा एरिया πr² तसं एरिया ऑफ इलिप्स पाय बी. याचे प्रूफ्स आहेत. मे बी बुकमध्ये आहे तो प्रूफ. पण हा लक्षात ठेवा पाय बी असतो. ठीक आहे. सो आता हे इथं इथं आपल्याला करणं सोपं आहे. डायरेक्टली हे 3 आहे. हे 2 दिसतं. आपल्याला तो ब्लॅकनी जो डिनोट केला त्याचा एरिया काढायचा आहे. सो एरिया रिक्वायर्ड काय असणार आहे बेसिकली? तर त्या इलिप्सचा हा सिमेट्रिक आहे सगळीकडं, बरोबर? सो त्या पूर्ण पाय बीचा 1/4 एरिया आपल्याला इथं दिसतो. हा. त्याच्यातून आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया फक्त सबट्रॅक्ट करायचा आहे. सो दॅट इज हाल्फ इंटू बेस दॅट इज ए इंटू हाईट दॅट इज बी. सो आपल्या केसमध्ये थांबा 1 मिनिट. आपल्या केसमध्ये ए आहे आपला 3, बी आहे आपला 2, खाली 4 मायनस 1/2 इंटू 3 इंटू 2. ते काय बनतं तुमचं 3π/2 मायनस 3. हां, आता ह्याच्यातून आपण जेव्हा 3 कॉमन काढेल, तर ते काय बनेल π/2 मायनस 1. बट असं ऑप्शन तिथं दिसत नाही. त्याला मॉडिफाय करायचं. 2 तिकडे घेऊन जा. π-2/2 असं येऊन जाईल. इथं दाखवतो आता हे पुढे घेऊन जाऊ. सो बेसिकली तुमचा आन्सर काय बनतं मॉडिफाय होऊन 3/2 2 खाली बाहेर काढला π-2. 3/2 इंटू π-2. हे लक्षात ठेवा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. एरिया ऑफ इलिप्स इज π/AB. हे लक्षात ठेवा. आता हा थोडा भारी सम आहे. हे बघा. ऑर्डिनेट at x equal to a divides the area of the region bounded by the x-axis. Part of the curve y equal to 1 plus 8 by x square and the ordinate at x equal to 2, x equal to 4 into 2 equal parts. Okay. एक मिनिट. तर तो कर्व आहे त्याला सोडून टाका तुम्ही. असेल कुठला तरी कर्व त्यांनी दिलेला. तुम्ही हे पहा. तुम्ही कुठला तरी हा एक आर्बिट्ररी कर्व मी असा इथं दाखवतो तुम्हाला. हा आहे. असं समजा की हाच आपल्या फंक्शनचा ग्राफ आहे. हाच आपल्या फंक्शनचा ग्राफ आहे. 1 प्लस 8/x² चा ग्राफ आहे हा. नाहीये. सिम्प्लिसिटीसाठी. बरोबर. आता ते काय म्हणतात x इक्वल टू 2 पासून x इक्वल टू 4 पर्यंत एवढ्या रिजनमध्ये अजून एक कुठलातरी ऑर्डिनेट आहे x इक्वल टू a जो की ह्या रिजनला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. बरोबर. सो आता तो प्रोबॅबली इथं असेल. तो ऑर्डिनेट. त्याला आपण x इक्वल टू a मानलाय. बरोबर. त्यांचं काय म्हणणं आहे, की ह्या एरियाला जर का A1 बोलला, ह्या एरियाला जर का A2 बोलला, तर हे दोघं एरिया इक्वल आहेत. असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला फक्त तो एरिया काढायचा आहे. म्हणजे एरिया नाही,
ही कंडिशन वापरून आपल्याला A ची व्हॅल्यू फाइंड करायची बस. तर ते कसं फाइंड करणार? तर आपल्याला माहिती आहे आपण एरिया कसा काढतो? तर आपण आता एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये करणार आहे. सो वाय डी-एक्स. मग आपण बघू आपलं फंक्शन कोणतं आहे. सो आपण डायरेक्टली A1 काढू. A1 थोडंसं इथं स्कीमॅटिक आहे हां, असं हाच ग्राफ असेल काय आपण सांगू नाही शकत. बट आत्तासाठी असं बघा, समजण्यासाठी. तर एरिया 1 आपण काय म्हणतोय 2 टू A पर्यंतचा त्या ग्राफच्या खालचा जो एरिया आहे, त्या कर्व्हच्या खालचा एरिया, त्याला आपण A1 ने डिनोट करतोय. सो त्याचे लिमिट्स असणार आहे 2 टू A. 2 टू A आणि आपला y काय आहे 1 प्लस 8/x². हे आपलं फंक्शन आहे. ते लिहितो बघा y इक्वल टू 1 प्लस 8/x² हा आपला y म्हणजे फंक्शन दिलं आपल्याला. बरोबर. आपण आता ह्याचं इंटिग्रेशन करू. काय येईल? x 1 चं इंटिग्रेशन x आणि 1/x² चं इंटिग्रेशन -1/x. हे तुमचं इंटिग्रेशन झालं. आता आपण ह्याच्यात लिमिट्स टाकू 2 टू A. हे नंतर टाकूयात आपण. हे आत्ता असंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एरिया 2 ला आपण काय डिनोट केले? A पासून 4 पर्यंत त्या कर्व्हच्या खालच्या एरियाला आपण A2 बोलतोय. बरोबर? परत तेच करायचं. आपला y काय आहे? 1 प्लस 8/x² डी-एक्स एक्सच्या एक्स ॲक्सिस सोबत काढतोय. A पासून 4 पर्यंत इंटिग्रेट करायचं. ठीक आहे? त्याचं इंटिग्रेशन आपलं येतं x - 8/x A टू 4. आता आपण लिमिट्स टाकून डायरेक्टली म्हणजे आपल्याला हे माहिती आहे आपण आता ही कंडिशन वापरूया. A1 = A2 ही आपली म्हणजे हे कंडिशन आहे. हे आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे. सो हे आपण आता डायरेक्टली इथंच मी एका स्टेपमध्ये सर्व करून देतो. इक्वेट पण करतो आणि लिमिट्स पण टाकतो. सो A मायनस 8/A मायनस 2 मायनस 2 8/2 4. ठीक आहे. इज इक्वल्स टू हा 4 आहे हा, A नाही आहे 4 आहे हा. इज इक्वल्स टू 4 मायनस 2 मायनस A मायनस 8/A. ठीक आहे. हे उरलेलं इथं करतो कॅल्क्युलेशन मी. सो हे बेसिकली काय दिसतंय? A मायनस 8/A प्लस 2 इज इक्वल्स टू 2 मायनस A प्लस 8/A. दिसत नाही थांबा. एकच मिनिट. सो 2 मायनस A प्लस 8/A. ठीक आहे. आता 2 तर कॅन्सल होऊन जाईल. सो हे काय बनेल? 2A इज इक्वल्स टू 16/A. दॅट बिकम्स A² इज इक्वल्स टू 8 अँड A ची व्हॅल्यू येते तुमची 2√2. सो A ची व्हॅल्यू जी की त्यांनी फाइंड करायला सांगितली. सो ती आहे 2√2. ती इज दी आन्सर. पुढच्या क्वेश्चनवरती जाऊयात. लास्ट क्वेश्चन आहे हा. द एरिया फाउंड बाय ट्रायंग्युलर शेप्ड रिजन बाउंडेड बाय द कर्व्स y इक्वल टू sin x, y इक्वल टू cos x. हां, आता इथं हे निग्लेक्ट नाही करायचं एंडला, की ट्रायंग्युलर रिजन बेसिकली 2 बनतात. ही एंडची लाईन फार इम्पॉर्टंट आहे, की त्यांनी सांगितलंय विथ x इक्वल टू 0 सोबतची विचारली त्यांनी. म्हणजे बघा, आपण त्याचा आधी ग्राफ काढूयात. हा sin x चा ग्राफ आला आपला असा. हा आपला cos x चा ग्राफ आला. जिथं हे हां, ठीक. सो आता बघा इथं 2 ट्रायंगल दिसतात बेसिकली. आता आपल्याला हेच बघायचंय, की त्यांनी काय विचारलंय x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 म्हणजे y ॲक्सिस. म्हणजे y ॲक्सिसच्या रिस्पेक्टमधला तुम्हाला ट्रायंग्युलर रिजन फाइंड करायचा आहे. म्हणजे बेसिकली तुम्हाला हा एरिया फाइंड करायचा आहे. जर का इथं y इक्वल टू 0 असलं असतं किंवा x ॲक्सिस मेन्शन केलं असतं ना, तर तुम्ही बेसिकली हा एरिया काढला असता. बट इथं x इक्वल टू 0 बोललंय म्हणजे y ॲक्सिस सोबतचा म्हणजे हा एरिया काढायचा आहे तुम्हाला. हे समजलं पाहिजे. ठीक आहे. आता अ, इथं परत कन्व्हेन्शन लिहूयात, की आपण sin x च्या खालच्या एरियाला A1 म्हणू आणि थांबा.
साइन एक्सच्या खालच्या एरियाला A1 म्हणू आणि कॉस एक्सच्या खालच्या एरियाला A2 म्हणू. ठीक आहे. आता हे तर डायरेक्टली आपल्याला एवढ्या वेळा करून झालं, की sin 45 cos 45 दोघं pi/1/√2 असतं. म्हणजेच pi/4 ला हे होतं. सो हा x इक्वल टू pi/4 आहे. हे डायरेक्टली लिहितो मी इथं. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण काय करू, एरिया 1 काढूयात. एरिया 1 म्हणजे काय? आपण एरियात आपण कसा काढतो? y/dx टाकतो. बेसिकली एक्स ॲक्सिस सोबतच आपण इंटिग्रेट करतोय. म्हणजे सांगतोय बघा. एक्स ॲक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये आपण इंटिग्रेट करणार. सो dx आला. ओके. आणि आता yची व्हॅल्यू. आता एरिया 1ला आपण डिनोट केले sin x म्हणजे sin xच्या खालचा एरिया काढू. सो इथं आपण sin x लिहूयात. आणि इंटिग्रेट कुठून म्हणजे लिमिट्स कोणाचे टाकायचे ते बेसिकली हे dx सांगत असतो. तर आपण लिमिट टाकणार आहे एक्स ॲक्सिस सो 0 पासून pi/4 पर्यंत. म्हणजे कुठला एरिया मिळणार आहे आपल्याला माहिती आहे का? आपल्याला बेसिकली हा एरिया मिळणार. हे बघा रेड कलरने डिनोट केलेला हा एवढा एरिया आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तर तो आपण आता कॅल्क्युलेट करू. सो डायरेक्टली याचं इंटिग्रेशन केलं. sin x चं इंटिग्रेशन मायनस cos x येतं. सो 0 टू pi/4 जाऊयात. आता इथं खूप एक मोठी मिस्टेक करतात मुलं. म्हणजे आपण करतोच, की pi/4 टाकला ठीक आहे. 1/√2 आलं. त्याच्यानंतर 0 मोस्टली आपण काय करतो? सोडून टाकतो. ह्या केसमध्ये नाही सोडून चालणार आहे. कारण की cos 0 हा 1 असतो. सो मायनस ऑफ मायनस cos x पण cos 0 1 असतो. सो इथं आलं. सो ह्याचं काय बनलं तुमचं -1/√2 प्लस 1. हा बेसिकली तुमचा एरिया बनला. या एरियाची व्हॅल्यू आहे 1 - 1/√2. ठीक आहे. हे समजून घ्या. डायरेक्टली 0ला प्रत्येक वेळेलाच आपण असं सोडून नाही टाकू शकत. बघायचं. नाहीतर इथं तसे पण ऑप्शन असतात. आता एरिया 2 बघू. एरिया 2 आहे cos xच्या खालचा एरिया. सो सेम आता इथं y आपला असणार आहे cos x. एक्स ॲक्सिसच्या सोबत करतोय म्हणून dx. लिमिट्स टाकणार आपण एक्स ॲक्सिसचे. सो 0 टू pi/4 च टाकणार. आता ह्या वेळेला आपल्याला हा पूर्णच्या पूर्ण एरिया मिळणार. पूर्ण. एवढा पूर्ण एरिया मिळून जाईल आपल्याला. पण आपल्याला तर हा एवढाच एरिया काढायचा होता. ब्लॅकने आता मगाशी जो डिनोट केलेला ना, थोडी गिचमीट झाली. पण आधी जो ब्लॅकने डिनोट केलेला ना, तेवढाच एरिया आपल्याला फक्त फाइंड करायचा होता. ठीक आहे. सो आता हा पूर्ण मिळणार आहे आपल्याला. cos x चं इंटिग्रेशन डायरेक्टली sin x आपण लिमिट टाकू 0 टू pi/4 दॅट इज 45. सो हे येऊन जाईल 1/√2. बट आपला रिक्वायर्ड एरिया हा नाही आहे. आता इथं मगाचच्या डिनोशननीच कळेल आपल्याला, की रिक्वायर्ड एरिया आपला काय आहे? तर तो येलोवाल्यामधून रेडवाला काढून टाकला, तर जो रिक्वायर्ड ब्लॅक आहे तो मिळून जाईल. सो येलोवाला म्हणजे आपला A2 एरिया. त्याच्यातून आपल्याला म्हणजे cos xच्या खालचा cos xचा जो ग्राफ आहे, त्याच्या खालचा एरिया. त्याच्यातून sin x च्या खालच्या ग्राफचा एरिया आपण काढून टाकला. तर ते काय येऊन जाईल? A2 आपला आहे 1/√2 मायनस ऑफ A1 आहे आपला -1/√2 प्लस 1. तर तो काय बनतो? तर ते थोडं तिरकं लिहितो मी. सो हे बनून जाईल 2/√2 -1 दॅट बिकम्स √2 - 1. तर उत्तर आहे √2 - 1. √2 - 1. सी ऑप्शन करेक्ट. ठीक आहे. थँक यू.